शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील हंगामी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करा अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी केलेली आहे। सर्वांना जय शिवराय, क्रांतिकारी जय भीम, जय संविधान। बंधुनो, आज मी सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणी मिरज हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे। मी ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब रघुनाथ कांबळे, जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेचा अध्यक्ष आहे, तसेच भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष आहे। आज मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आमच्या संघटनेचे व वंचित बहुजन आघाडी कामगार युनियन महाराष्ट्र राज्य आदरणीय बाळासाहेब आंबेडकर संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज मिरज या ठिकाणी माननीय प्रशांत वाघमारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व माननीय संजय कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष, त्यानंतर इतर संघटनेचे माननीय आशा पाटील, शोभा पोद्दार आणि इतर ऋषिकेश कांबळे आणि इतर जी काय टीम आहे ती वंचित बहुजन आघाडीची माननीय संजय कांबळे साहेबांच्या युनियनचे ते सर्व या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणचा मुद्दा असा आहे बंधूंनो की महाराष्ट्र शासनाने 2015 साली एक परिपत्रक काढलं होतं। त्या परिपत्रकामध्ये असं नमूद केलं की ज्यांना 10 वर्षे हंगामी कामगार म्हणून सेवा झालेली आहे त्या लोकांना शासनाच्या कायम सेवेत समाविष्ट करा। त्याप्रमाणे 2015 साली सिव्हिल हॉस्पिटल मिरज या ठिकाणचे 47 हंगामी कामगारला त्यांनी शासन सेवेमध्ये समाविष्ट केले आणि त्याच वेळेस या ठिकाणी 50 ते 60 हंगामी कामगार होते आणि त्या हंगामी कामगारला 2015 पासून ते आजपर्यंत गेली 14 वर्ष झाले। म्हणजे शासन नियम हा 10 वर्षाचा तो संपून गेला। त्यानंतर पुढे 4 वर्ष झाली। आज इथे हंगामी कामगार आहेत आणि त्यांना कमी पगार देऊन त्यांचे शोषण केले जात आहे। तर बंधुरो, हे जे हंगामी कामगार आहेत तर आमची माननीय शासनाला विनंती आहे की तुम्ही 2015 सालच्या GR प्रमाणे परिपत्रकाप्रमाणे ज्याप्रमाणे तुम्ही मागच्या लोकांना शासकीय सेवेत समाविष्ट केलं त्याचप्रमाणे आता जर तुम्ही यांना करणार नसाल तर तुम्ही सरळ भारतीय संविधानातील आर्टिकल 14चे उल्लंघन करून ह्यांच्यावर तुम्ही अन्याय करतात आणि याबाबत आम्ही तुम्हाला न्याय मागणार आहे।